चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, नमो सेंट्रल पार्कचे उद्घाटन नुकतेच कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत ठाणे, पुणे, कोल्हापूर, ठाणे आणि नागपूर. तर याचा आन्सर आहे ठाणे. लक्षात घ्या मित्रांनो, नमो सेंट्रल पार्कचे उद्घाटन नुकतेच हे ठाणे जिल्ह्यामध्ये झाले. याच्याविषयी सविस्तर माहिती घेतली तर लक्षात येईल, 25 एकरमध्ये पसरलेला हा नमो सेंट्रल पार्क जगभरातील प्रतिष्ठित उद्यानापासून प्रेरित कल्पतरू लिमिटेडने विकसित केलेल्या नमो सेंट्रल पार्कचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे यांनी केली आहे. उद्यानात जवळपास 3 एकर जागा वापरलेली आहे. यामध्ये तलाव, थीम असलेली बाग, आंतरराष्ट्रीय डिझाईन कौशल्य, पार्कमध्ये थीम असलेले गाईड्स, स्केट पार्क, टी हाऊस, फिटनेस झोन अशा पद्धतीचा हा पार्क आहे. लक्षात ठेवा, हा जो काही पार्क आहे नमो सेंट्रल पार्क, हा ठाणे इथे उभारला आहे. 25 एकरमध्ये तो उभारला आहे. आणि विशेष म्हणजे जगभरातील ज्या काही प्रतिष्ठित उद्यान आहेत त्याच्यापासून प्रेरित होऊन हा पार्क कल्पतरू लिमिटेडने विकसित केला आहे. यामुळे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कल्पतरू लिमिटेडने हा पार्क विकसित केला आहे. मित्रांनो, दुसरा प्रश्न या, अलीकडेच बातम्यामध्ये पाहिलेला इन्फ्लेक्शन 2.5 म्हणजे काय? इन्फ्लेक्शन 2.5 ही संज्ञा मागच्या 2-3 महिन्यांमध्ये आपण पाहिली होती. हे काय आहे लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये काय ऑप्शन दिलेत, कृष्णविवर, लघुग्रह, लार्ज लँग्वेज मॉडेल आणि एक्सपो प्लॅनेट. तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी. ह्याचा आन्सर काय आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल. ही एक AI प्रणाली आहे आणि एक विकसित AI प्रणाली मोठ्या प्रमाणावर एकत्रितरित्या काम करण्यासाठी हे मॉडेल म्हणजेच इन्फ्लेक्शन 2.5 विकसित केलं आहे, लार्ज लँग्वेज मॉडेल. यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे, अलीकडेच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केली? लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केली आहे. ते विद्यापीठ मॉरिशस विद्यापीठ. लक्षात घ्या, मॉरिशस विद्यापीठामध्ये ही पदवी प्रदान केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न आहे, अलीकडेच CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो इथं ऑप्शन्स आहेत, राहुल सिंग, अनुराग त्रिपाठी, नवीन मैनी, विजय सिंग. आणि याचा आन्सर आहे राहुल सिंग. लक्षात ठेवा, अलीकडे CBSEचे जे काही नवीन अध्यक्ष आहेत ते झाले आहेत राहुल सिंग. याची थोडी विस्तारित माहिती पाहूयात. केंद्र सरकारने नुकतेच राहुल सिंग याला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBIच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ते 1996च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि DOPT मध्ये अतिरिक्त सचिव देखील आहेत. मित्रांनो, त्यांनी निधी छिब्बर यांची जागा घेतली आहे आणि त्यांची नुकतीच नीती आयोगामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लक्षात ठेवा, निधी छिब्बर यांच्या जागी त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे आणि निधी छिब्बर सध्या नीती आयोगाचे सल्लागार म्हणून काम करत आहेत. लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रश्न 5 आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजरी व भरड धान्याचे मोफत बियाणे वाटप करण्यात आले? लक्षात ठेवा, मिलेट्स म्हणतो आपण याला. तर याचा आन्सर आहे मित्रांनो, राजस्थान सरकारने बाजरी व भरड धान्याचे मोफत बियाणे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न 5 आहे, नुकतीच बातमीत असलेली कल्पसुवर्ण ही योजना कोणत्या लागवडीच्या पिकाची नवीन बटू जाती आहे? मित्रांनो, ही आहे नारळ. लक्षात ठेवा, सुवर्णकल्प ही नवीन जात कशाची आहे तर नारळाची आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 7